आज लोकप्रशासनाच्या या लेक्चरमध्ये आपण नोकर नियुक्तीचे किंवा या ठिकाणी भरतीचे आपण आधार हे कोणते कोणते आहेत, ते काय आहे, त्याची वैशिष्ट्ये काय, त्याची गुणदोष काय, या बाबीचा विचार या ठिकाणी आपण आज करणार आहोत. प्रामुख्याने आपण बघतो की कर्मचारी प्रशासनामध्ये किंवा लोकप्रशासनामध्ये रिक्त पदांवर पात्र योग्य कुशल व्यक्तीची करण्यात येणारी निवड याला आपण भरती असे म्हणतो. या भरतीचे आधार हे कोणते कोणते आहेत हे आज आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचं आहे. यामध्ये प्रामुख्याने कर्मचारी वर्गाची भरती जी आहे ही भरती प्रामुख्याने दोन आधारावर करण्यात येत असलेली आपल्याला दिसून येते. ह्यामध्ये पहिलं म्हणजे एक राजकीय आधार. या राजकीय आधारालाच आपण लूट पद्धत असे म्हणतो. आणि दुसरा जो आहे तो पात्रतेच्या किंवा योग्यतेच्या आधारावर करण्यात येणारी भरती. अशा पद्धतीनं या नोकर नियुक्तीचे किंवा भरतीचे हे या ठिकाणी दोन आधार असलेले आपल्याला दिसून येतात. आधुनिक काळामध्ये आज आपण प्रामुख्याने योग्यता किंवा पात्रतेच्या आधारावर भरती याच्याशीच आपण अधिक परिचित असलेलं आपल्याला जाणून येते किंवा दिसून येते. परंतु या अगोदर राजकीय पद्धती किंवा लूट पद्धती ही एक भरतीचा प्रमुख आधार होती. राजकीय आधारावर जेव्हा ह्या नोकरवर्गाची नियुक्ती केल्या जात होती तेव्हा ह्या भरतीला किंवा या नियुक्तीला लूट पद्धत असे म्हणण्यात येत होते. जेव्हा व्यक्तीच्या अंगी असलेल्या विशेष पात्रतेच्या किंवा योग्यतेच्या आधारावर नियुक्ती केल्या जाते तेव्हा त्या पद्धतीला आपण पात्रता किंवा योग्यता पद्धती असे म्हणतो. योग्यता पद्धतीचा उदय व विकास होण्या अगोदर जगातील सर्व राष्ट्रांमध्ये नोकर वर्गाची नियुक्ती ही प्रामुख्याने या लूट पद्धतीद्वारेच करण्यात येत होती. या पद्धतीमध्ये ह्या सरकारी नोकरांना आपल्या मर्जीनुसार नियुक्त केल्या जात होते. तसेच आपल्या मर्जीनुसार बडतर्फही करण्यात येत होते. या पद्धतीमध्ये या शासकीय सेवा म्हणजे जणू काही व्यक्तिगत सेवा असल्याचेच मानल्या जात होते. जगातील सर्व राष्ट्रात नोकरवर्गाची नियुक्ती ही या लूट पद्धतीद्वारेच करण्यात येत होती. या पद्धतीमध्ये फ्रान्समध्ये राज्यक्रांतीपूर्वी काही वरिष्ठ पदे सोडल्यास इतर सामान्य पदांची सर्रास विक्री केल्या जात होती. तर त्यापैकी काही पदे बक्षीस म्हणून जवळच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना देण्यात येत होती आणि काही पदे ही वंश परंपरेने प्राप्त करता येत होती. सरकारी पदांच्या ह्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षपात ही होत होता. साहजिकच
अशा पद्धतीमध्ये पक्षपात होणे ही काही फार मोठी गोष्ट नाही. या लूट पद्धतीबाबत आपल्याला बघायचं तर शासकीय सेवेमध्ये कर्मचाऱ्यांची ही नियुक्ती करण्याची पद्धत प्रामुख्याने अमेरिकेतील लोकप्रशासनामधून आलेली ही लूट पद्धत आहे. अमेरिकन लोकप्रशासनाचं हे एक मोठं वैशिष्ट्य हे त्या काळामध्ये होतं. अमेरिकेच्या पहिल्या 6 अध्यक्षांनी नोकर वर्गाची नियुक्ती करण्यासाठी एक विशिष्ट अशी पद्धती निर्धारित केली होती. यामध्ये व्हॅन रिपर यांच्या मते सुरुवातीच्या अध्यक्षांनी नोकरांची नियुक्ती करण्यासाठी गुणवत्ता पद्धतीला योग्य असं स्थान दिलं होतं. तसेच प्रशासकीय पदे समाजातील वरिष्ठ मध्यमवर्गीयांनाच बहाल करण्यात येत होती. तर अँड्र्यू जॅक्सनच्या काळात उपरोक्त तरतुदीत किंवा आजपर्यंत चालत आलेल्या ह्या योग्यतेच्या पद्धतीमध्ये बदल करण्यात येऊन त्यांच्या मते सरकारी पदे प्राप्त करण्याची मक्तेदारी ही समाजातील एका वर्गाची असायला नको. अशी मक्तेदारी केवळ लोकशाही विरोधीच नाही तर प्रशासकीय कार्यक्षमतेच्या दृष्टीने देखील अनावश्यक अशी आहे. 1829 मध्ये त्यांनी आपल्या संदेशामध्ये हे या ठिकाणी सांगितलं की सरकारी नोकरांचे कार्य इतके सरळ कार्य आणि इतके साधे आहे की कोणताही बुद्धिमान माणूस ते कार्य सहज पार पाडू शकतो. आणि याबाबत त्यांनी आपली खात्रीही त्या ठिकाणी दर्शवली. एखादी व्यक्ती दीर्घकाळ पदावर राहिला तर त्याच्या अनुभवाचा फायदा हा आपल्याला मिळत असला तरी सुद्धा अशा अधिक अनुभव असणाऱ्या व्यक्तीचे जे तोटे आहेत किंवा नुकसान आहे ते ह्या मिळणाऱ्या फायद्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी कार्यालयीन परिभ्रमणशीलता या तत्वाचा पुरस्कार केला. त्यांनी प्रशासनातील बऱ्याच नोकरांना हे नोकरीवरून कमी करून त्यांना या पदावरून बडतर्फ केले. खरे तर असे करण्यामागे त्यांचा हेतू जास्तीत जास्त सत्ता बळकवण्याचा नव्हता तर लोकशाहीच्या मूल्यांची जोपासना करणे हा होता. की केवळ सामान्य असो मध्यमवर्गीय असो अशा कोणत्याही ठराविक एकाच वर्गाला हे सनदी सेवेची पदे मिळायला नको या हेतूने त्यांनी सर्व गटातील समाजातील सर्व गटातील व्यक्तींना ही सनदी सेवेची पदे प्राप्त व्हावी या हेतूने जे पाऊल उचलले या त्यांच्या विचारामुळे किंवा ह्या त्यांच्या पाऊलामुळे लोकप्रशासनामध्ये भरतीच्या लूट पद्धतीचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. त्यांच्याकडनं ह्या बाबी अनावधानाने झाल्या अथवा त्यांचा उद्देश जो होता तो चांगला होता. ह्या चांगल्या उद्देशाच्या परिपूर्ततेसाठी त्यांनी ज्या बाबी या ठिकाणी अवलंबिल्या त्याच्या परिणामाचं योग्य विश्लेषण मात्र वेळेत त्यांना न झाल्या कारणाने ही लूट पद्धत त्या ठिकाणी अस्तित्वात आलेली आपल्याला दिसून येते.
अमेरिकेतील राज्य व स्थानिक प्रशासनात ही पद्धती बऱ्याच काळापासून अस्तित्वात होती. पेनिसिल्व्हेनिया, न्यूयॉर्क, मॅसॅच्युसेट्स या अशा राज्यात नोकरांच्या ह्या नियुक्तीच्या सत्तेबाबत संघर्ष निर्माण झाल्याचे दिसून येते. अमेरिकेच्या केंद्रीय प्रशासनात या पद्धतीचा पुरस्कार मात्र कोणी केला याबाबत विचारवंत इतिहासकार यांच्यामध्ये एक मत नाही की किंवा मतभेद दिसून येतात. काहींच्या मते की जॅक्सनच्या काळातले जे सचिव होते हॉर्न, हेच मार्टिन हॉर्नबरेन हेच यासाठी जबाबदार आहेत असं या ठिकाणी मानण्यात येते. अशी ही लूट पद्धती काय आहे, तिची वैशिष्ट्ये काय आहे हे आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.